नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गोल्डमॅन सॅक्स ही जी एक ब्रोकरेज फर्म आहे, त्यांनी इंडियाविषयी आणि काही टॉप स्टॉक्सविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यांचं काय मत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. गोल्डमॅन सॅक्स ही जी कंपनी ट्रेडिंग फर्म आहे, यांनी सांगितलेलं आहे की इंडियाची इकॉनॉमी ॲक्टिव्हिटी जी आहे त्याची ग्रोथ जोरात होणार आहे आणि ते निफ्टीचं ते टार्गेट पण दिलेलं आहे. ते काय टार्गेट आहे ते आपण पाहूया. गोल्डमॅन सॅक्सनं असं म्हणलेलं आहे की निफ्टीचं जे टार्गेट आहे ते 14,100, निफ्टीचं टार्गेट त्यांनी 14,100 सांगितलेलं आहे बाय द एंड ऑफ 2021. त्यांनी असं म्हणलेलं आहे की त्यांची जी एशिया स्ट्रॅटेजिक टीम आहे त्यांनी इंडियाचं टार्गेट जे आहे ते ओव्हरवेट सांगितलेलं आहे आणि ते निफ्टीचं टार्गेट जे आहे ते 14,100 सांगितलेलं आहे. यांनी सुरुवातीला एप्रिलमध्ये जे सांगितलेलं होतं की एप्रिलमध्ये यांनी सांगितलं होतं की निफ्टीचं टार्गेट जे आहे ते 9,600 राहील बाय जून 2021पर्यंत. ते त्यांनी कट डाऊन केलं होतं जे टार्गेट. त्यांचं पहिलं जे टार्गेट होते ते 10,800 होतं निफ्टीसाठीचं टार्गेट. त्यांनी ते टार्गेट कट डाऊन करण्यासाठीचं कारण जे सांगितलं होतं, त्यांना असं वाटत होतं की जी रिकव्हरी होणार आहे ती रिकव्हरी डिलेड रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. कारण आपण म्हणजे इंडियामध्ये पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं गोल्डमॅन सॅक्सला असं वाटत होतं की इंडियाची रिकव्हरी जी आहे ते नॉर्थ एशियन पियर्सपेक्षा डिलेड रिकव्हरी होण्याची शक्यता आहे, म्हणजे हळूहळू रिकव्हरी होईल असं त्यांना वाटत होतं. गोल्डमॅन सॅक्सने त्यांच्या रिपोर्टमध्ये पुढं असं म्हणलेलं आहे की ही जी बुलिशनेस जी राहणार आहे त्यामध्ये मेन कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते बँक्स, एनर्जी आणि टेक्नॉलॉजी स्पेस हे जे आहे ते मेन कॉन्ट्रीब्युटर्स राहणार आहेत. आणि आता सध्या जो Q2चं रिझल्ट जे आहेत ते बेटर दॅन एक्सपेक्टेड लागत आहेत आणि स्ट्रॉंग अक्रॉस द बोर्ड जे रिझल्ट आहे ते चांगले लागत आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही प्रॉफिट जे आहे ते 27% याच्या आता 2020मध्ये जेवढं प्रॉफिट आहे त्याच्यापेक्षा 27% जी ग्रोथ जी आहे ते 2021मध्ये होणार आहे आणि 21% ची ग्रोथ जी आहे ची जी ग्रोथ आहे ती FY म्हणजे 2022मध्ये 21% ची ग्रोथ आणि 2021मध्ये 27% ची ग्रोथ ही गोल्डमॅन सॅक्सला होईल इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये असं वाटत आहे. गोल्डमॅन सॅक्स जे आहे तिने व्हॉल्यूम फोरकास्ट जे आहेत ते ऑटो सेक्टरचे व्हॉल्यूम फोरकास्टसुद्धा त्यांनी रिवाईज केलेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की टू व्हीलर्स जे आहे ते 22% राईज होईल आणि फोर व्हीलर जी आहे म्हणजे कार्स ते 27% इयर ऑन इयर ग्रोथ होईल असं त्यांना वाटत आहे FY 2022मध्ये. गोल्डमॅन सॅक्सनुसार जर इकॉनॉमिक मोमेंटम अशी जर सस्टेन राहिलं तर जे 8 स्टॉक आहेत जे आउट परफॉर्म करू शकतात, त्यामध्ये पहिला जो स्टॉक आहे तो त्यांनी सांगितलेला आहे तो HDFC बँक आहे. HDFC बँक जे आहे त्यांनी पोटेन्शियल अपसाईड जे आहे ते 1% सांगितलेले आहे. अँड बुल केस अपसाईड जे आहे ते 21% सांगितलेले आहे. म्हणजे काय होतं यार हे, म्हणजे मिनिमम 1% आणि मॅक्सिमम 21% अपसाईड HDFC बँकेमध्ये राहील असं गोल्डमॅन सॅक्सला वाटत आहे. दुसरी जी त्यांनी स्टॉक सांगितलेला आहे तो दुसरा स्टॉक जो आहे त्याचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पोटेन्शियल अपसाईड जे आहे ते मिनिमम 30% आणि एक्स्ट्रीम बुलिश कंडिशनमध्ये 42% अपसाईड राहील असं गोल्डमॅन सॅक्सला वाटत आहे.
त्याच्यानंतर त्यांनी लार्सन अँड टुब्रो हा स्टॉक सजेस्ट केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी पोटेन्शियल अपसाईड जी आहे ती 16% सांगितलेली आहे. नंतर दुसरा जो स्टॉक आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी अपसाईड जी आहे ती 12% सांगितलेली आहे आणि TVS मोटर्समध्ये त्यांनी अपसाईड 29% सांगितलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी अवेन्यू सुपरमार्ट, फोर्टिस हेल्थकेअर अँड अपोलो हॉस्पिटल हे स्टॉक सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी 15%, 18% आणि 9% अपसाईड राहील असं सजेस्ट केलेलं आहे. मित्रांनो, गोल्डमॅन सॅक्स सांगताय म्हणून तुम्ही डायरेक्ट हे स्टॉक जाऊन बाय करू नका. मी बरेच वेळेला बघितलेलं आहे की गोल्डमॅन सॅक्स किंवा दुसऱ्या ज्या अशा कंपन्या असतात, ज्या ब्रोकरेज फर्म असतात, त्यांनी सांगितल्यानंतर मार्केटतून क्रॅक झालेलं आहे. हे कधी हे स्टॉकसुद्धा क्रॅक होऊ शकतात. तर तुम्ही डायरेक्टली ब्लाइंडली कोणी काही सांगते म्हणून तुम्ही डायरेक्ट कोणत्याही स्टॉकमध्ये बाय किंवा सेलची पोझिशन घेऊ नका. तुम्ही स्वतःचा स्टडी करा किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची हेल्प घ्या. मी हा व्हिडिओ जो बनवत आहे तो फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवत आहे. मी फक्त हे तो कोणतेही तुम्हाला बायस कॉल देत नाही आहे. मी आपण इथं फक्त डिस्कशन करतो आहे की गोल्डमॅन सॅक्स हे इंडियाविषयी आणि काही ठराविक स्टॉक्सविषयी गोल्डमॅन सॅक्सचं काय मत आहे ते. गोल्डमॅन सॅक्सने काही रिस्कसुद्धा हायलाईट केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी रिस्क आहे ती मॅक्रो रिकव्हरी जी आहे. जर इथून मायक्रो रिकव्हरी हे थांबू शकते असं त्यांना वाटतं की इथून पुढे जर एखादा लॉकडाऊन जर झाला, लोकल लॉकडाऊन जर झाला तरीसुद्धा रिकव्हरी जी आहे ती स्लो होईल असं त्यांचं मत आहे. किंवा व्हायरस जर सर्च जर आला इथून किंवा व्हायरसच्या केसेस जशा US अमेरिकेमध्ये जर केसेस वाढत आहेत तशा जर केसेस वाढू लागल्या तरीसुद्धा त्यांनी ही एक रिस्क आहे असं सांगितलेलं आहे. त्यांचं एक ऑब्झर्वेशन जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे ही सध्या जी आहे ती पेंटअप डिमांड ही नंतर जर कमी झाली तरीसुद्धा ही रॅली जी आहे मार्केटमध्ये ती कमी होऊ शकते. हे पेंटअप डिमांड म्हणजे रिवेंज बाईंग जे म्हणतात की एकदम जे लॉकडाऊन झाल्यानंतर लोक एकदम बाहेर पडलेले आहेत आणि ती एकदम रिवेंज बाईंगमध्ये वेड्यासारखं खरेदी करतात, याला रिवेंज बाईंग म्हणतात. ही रिवेंज बाईंग जी आहे ते कमी होण्याची शक्यता आहे असं गोल्डमॅन सॅक्सला वाटतं. जर इथून पुढे जर काही मेजर गव्हर्नमेंट स्टिम्युलस जर आला नाही तरीसुद्धा ही एक रिस्क आहे असं गोल्डमॅन सॅक्सला. आणि जर NPA जे आहेत सध्या तुम्हाला माहीत आहे की सुप्रीम कोर्टने जे NPA ग्राह्य धरू नका की लॉकडाऊनच्या काळामध्ये काही जर एखादी कंपनीनं जर त्यांचे EMI वेळेवर दिले नाहीत तर तुम्ही डायरेक्ट त्याला NPA ग्राह्य धरू नका असं सांगितलेलं आहे. पण सध्या जी त्यांची जी ही आहे डेट जी आहे ती पुढच्या म्हणजे अजून काही ती ठरलेली नाही डेट, ती बहुतेक मार्च 2021 पुढे गेलेली आहे. पण ती जशी डेट येईल आणि नंतर जर त्यातून NPA जर क्रिएट झाले तर सुद्धा मार्केटमध्ये क्रॅश येऊ शकतो असं गोल्डमॅन सॅक्सनं सांगितलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, गोल्डमॅन सॅक्सचं जर इंडियाविषयी आणि काही ठराविक स्टॉकविषयी काय मत होतं त्यांचा जो रिपोर्ट होता तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ठीक आहे मित्रांनो, परत भेटू अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.